24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। नमस्कार, आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड CM। प्रशासनाच्या हलगर्जीमुळे ज्ञानेश्वर नगर पंचशील चौक ज्ञानेश्वर नगर ते हडको जाणाऱ्या चौरस्त्याला 4 दिवस पाऊस नसताना देखील आले नदीचे रूप। घाणीच्या साम्राज्यामुळे दूषित वातावरण होऊन जनता मात्र परेशान। जनतेचे अतिशय हाल होत असून या ठिकाणी प्रशासन दुर्लक्ष करत आहे। या घाणीच्या साम्राज्यामुळे अक्षरशः रस्त्याला या ठिकाणी नदी नाल्याचं रूप आलेलं आहे। या ठिकाणाहून जे पायी जाणार आहेत त्याला साईडच्या रोडनं न जाता लोकांच्या जे इतर जे दुकानदार आहेत त्यांच्या दारातून लोक जात आहेत, परंतु रस्त्यानं जात नाहीत। या ठिकाणी पाहत आहात आपण वाहनं कशा प्रकारे चालत आहेत। या ठिकाणी जर एखादी गाडी गेली तर त्याच्या अंगावर तो पाणी जात आहे आणि कपडे घाण होत आहेत। या ठिकाणी पाहतात अक्षरशः या ठिकाणी शिडको हडको परिसरातील ज्ञानेश्वर नगर स्टॉपच्या बाजूला जो हडकोकडे रोड जातो, या रोडला या चौकामध्ये अक्षरशः पाणी आज 3 ते 4 दिवसापासून या ठिकाणी साचलेलं आहे। परंतु महानगरपालिका असेल, कार्यकर्ते असतील किंवा या ठिकाणी जे अधिकारी असतील की त्यांना मुळीच वेळ नाही। या ठिकाणी पाहतात कशा प्रकारे पूर्ण 4 दिवसापासून आज या ठिकाणी पाणी साचलेलं आहे, घाणीचं साम्राज्य झालेलं आहे। यामुळे या परिसरामध्ये रोगराईचं प्रमाण वाढत आहे। हा जो ड्रेनेज रस्त्यावरून वाहत आहे, या रस्त्याच्या बाजूला आपण पाहतात या ठिकाणी इंग्लिश मीडियम शाळा आहे। इंग्लिश मीडियम शाळा असल्यामुळे या ठिकाणी लहान लेकरं या ठिकाणी शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात, परंतु या ठिकाणी शिक्षण घेत असताना जे मच्छरांच्या प्रादुर्भावामुळे या ठिकाणचे लेकरं बिमार देखील पडू शकतात आणि या परिसरातील जे आपापले आस्थापना असतील, दुकान असतील, त्या दुकानदाराला देखील हे मच्छर चावून या ठिकाणी दुकानदार बिमार पडू शकतात। परंतु याकडे पाहण्यासाठी कुणालाही वेळ नाही। जेव्हा मतदान येतील तेव्हा नेते येतील आणि आम्ही हे करूत आम्ही ते करूत म्हणून आपल्याकडून मतदान घेतील आणि जे रस्ता आहे तो तसाच, नाल्या आहे ते तशाच आणि पूर्ण शिडको हडको भाग हा दुर्गंधीने पसरत आहे। महानगरपालिकेने जर तुंबलेल्या नाल्या काढल्या असत्या तर आज ही पाळी आली नसती। आज शिडको हडको परिसरामध्ये ठिकठिकाणी रोडच्या कडेला असणाऱ्या नाल्या, बऱ्याच ठिकाणी तर नाल्या नाहीतच, परंतु ज्या ठिकाणी नाल्या आहेत त्या देखील नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत व तुडुंब नाल्या भरल्यामुळे या ठिकाणी रस्त्यावर नाल्याचं पाणी येत आहे। या ठिकाणी मागील काही दिवसाखाली शिडको हडको परिसरातील जे मेन रोड आहे हा रोड सिमेंट कॉन्क्रीटचा झालेला आहे, परंतु या ठिकाणी फुटपाथच्या बाजूला जो पाईप टाकलेला आहे पाणी जाण्यासाठी, तो पाईप बऱ्याच ठिकाणी अर्धवट सोडलेला आहे। त्यामुळं बऱ्याच ठिकाणी पाईप अर्ध्याच सोडलेला आहे, बऱ्याच ठिकाणचा पाईप उघडा आहे आणि बऱ्याच ठिकाणचे ड्रेनेज हे भरलेले आहेत। मला आता वाटते शिडको हडको परिसरामध्ये मागील बऱ्याच दिवसापासून नगरसेवक नसल्यामुळं हा भाग प्रशासनाच्या देखरेखीखाली आहे। प्रशासन असेल, महानगरपालिका असेल, या ठिकाणी शिडको हडको परिसराकडे डोळेझाक करत आहे आणि कार्यकर्ते फक्त निवडणूक आले की रस्त्यावर येतात आणि रस्त्यावर येऊन वेगवेगळे कामं करण्याचे आश्वासन देतात आणि निवडून येतात, परंतु निवडून गेल्याच्या नंतर 5 वर्ष रस्त्याकड, गल्लीकड, परिसराकड न पाहता ते या परिसराकडे दुर्लक्ष करतात। शिडको हडको परिसर म्हणजे एक कामगार वस्तीचा भाग आहे। शिडको हडकोच्या बाजूला MIDC भाग असल्यामुळे या ठिकाणी सरास 60 ते 70% लोक कामगार राहतात, 20 ते 40% लोक हे शासकीय नोकरीचे आहेत। त्यामुळे सर्वांना या रस्त्याकडे पाहण्यासाठी कुणालाही वेळ नाही। जसं दिवस निघेल तशाप्रमाणे आपापल्या परीने आपापले दिवस काढून आपापल्या कामाला जातात, परंतु याकडे शासन असेल किंवा जी नेते मंडळी असेल किंवा प्रशासन असेल याचं अतिशय दुर्लक्ष होत आहे। त्यामुळे या ठिकाणी शिडको हडको परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य साचलेलं आहे। या ठिकाणी पाहतात बाजूला या ठिकाणी इंग्लिश स्कूल आहे, म्हणजे या ठिकाणी लहान मुलं शिक्षण घेण्यासाठी येतात, परंतु नांदेड महानगरपालिकेला नगरसेवक नसल्यामुळे याकडे नगरसेवक असतील, त्यानंतर या शिडको हडको परिसरातील कार्यकर्ते असतील, यांचं या रस्त्याकडे अतिशय दुर्लक्ष होत आहे। रस्त्याचे भाग असतील, त्यानंतर शिडको हडकोच्या नाल्या असतील, नाल्याकडे देखील दुर्लक्ष होत आहे। वेळीच या ठिकाणी प्रशासनाने, महानगरपालिकेने जर तुंबलेल्या नाल्या काढल्या असत्या तर आज ही पाळी आली नसती। त्याच्याच बाजूला शिडको हडकोच्या बाजूला म्हणजे MIDCच्या मधून जाणारा जो हायवे आहे त्या रस्त्याला तर अक्षरशः जंगलाचं रूप आलेलं आहे। या हायवेवर रस्त्याच्या सेंटरमधून जो डिवायडर आहे त्यावर तर या ठिकाणी गवत झालेलंच आहे, परंतु
रस्त्याच्या बाजूला जो 5 फुटाचा फुटपाथ आहे त्याला अतिशय जंगलाचं रूप आलेलं आहे. त्याला गवत आणि झाडे झुडपे हे रोडच्या बाजूची झाडे फुटपाथ पार करून हे मोठ्या हायवेवर येऊन टेकलेले आहेत. तरी पण याकडे शासनाचं लक्ष होत नाही. अक्षरशः रस्त्याच्या कडेला चिखल झालेला आहे. फुटपाथ आहे यावर कचऱ्याचे जे काही ढिगारे झालेले आहेत. एवढंच नाही तर बऱ्याच जो या ठिकाणी महानगरपालिकेचे जे लाईट आहेत, जे पथदिवे आहेत, त्या पथदिव्यांचे जे डिप्पू आहेत, जे मेन स्विच आहेत, ते देखील या ठिकाणी रस्त्यावर उघडे दिसत आहेत. आपण याकडे सिडको हाडको परिसराकडे कोणाचंच लक्ष नाही. ना महानगरपालिकेचं लक्ष नाही, न या ठिकाणी प्रशासनाचं लक्ष नाही. जे रोडचे गुत्तेदार आहेत, कॉन्ट्रॅक्टदार आहेत, त्यांचं देखील लक्ष नाही. या सिडको हाडकोला कोणाचंही लक्ष नाही. सिडको हाडको म्हणजे एरिया अतिशय दुर्गंधीचा एरिया आणि घाणीचं साम्राज्य या ठिकाणी पसरत आहे. काही दिवसामध्ये जर सिडको हाडकोकडे जर दुर्लक्ष शासनाने केलं तर या ठिकाणी सिडको हाडको परिसरामध्ये सर्वाधिक जास्त रोगी व सर्वाधिक जास्त पेशंट हे सिडको हाडकोमध्ये मिळतील अशी परिस्थिती ह्या सिडको हाडकोची झालेली आहे. सिडको हाडकोकडे ना प्रशासनाला वेळ आहे, ना कोण्या कार्यकर्त्याला वेळ आहे, ना कोण्या अधिकाऱ्याला वेळ आहे. कुणालाही वेळ नाही. ज्याचे त्याला कामं आहेत, ज्याचे त्याला जातात. कार्यकर्ते आपलं आपलं काम करतात, परंतु सिडको हाडको हे अतिशय घाणीचं साम्राज्य होतं.